आवळ्याचा ज्यूस घेतल्यानंतर बऱ्याच जणांना गॅसेस होतात, पोट फुगल्यासारखं होतं. असं तुमचंही झालं आहे का? नक्की समजून घेऊयात असं का होतं ते. नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेट या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. आवळा हे आयुर्वेदातील रसायनांमध्ये श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. रसायनांमध्ये उत्तम अशी काही औषधी असेल, तर ती म्हणजे आवळा. अमृतासम असं त्याचे गुणधर्म वर्णन केलेले आहेत. पण हा आवळा कसा घ्यावा नक्की? त्याचा ज्यूस करताना त्याच्याबद्दल काय काळजी घेतली पाहिजे? हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. किंवा सोशल मीडियावर आवळ्याची माहिती खूप उत्तम आहे आवळा. बऱ्याच वेळा मी सुद्धा सांगितलेलं आहे, की आवळा उत्तम आहे. नो डाउट इन इट. पण ते ऐकून लगेच लोकं सुरुवात करतात आवळ्याचं ज्यूस सेवन करायला. आणि मग बरेच जण कंप्लेंट करतात, की "मॅडम काय माहीत बरेच दिवस झाले आम्हाला अचानक गॅसेसचा त्रास सुरू झाला." मी त्यांना विचारते, की "काय रुटीनमध्ये चेंज केलं का?" "काही नाही, आम्ही तर काहीही केलं नाही. उलटं आम्ही हेल्दी घ्यायला सुरुवात केली." म्हटलं, "काय हेल्दी घेताय?" "अहो, आवळ्याचा ज्यूस अमृतासारखा असतो असं आम्ही ऐकलंय. त्यामुळे आम्ही आवळ्याचा ज्यूस घ्यायला सुरुवात केली." मग म्हटलं, हिअर यू आर. कारण की इथेच तर तुमचं चुकलं. तुम्ही आवळ्याचा ज्यूस जेव्हापासून सुरू केला, तेव्हापासून तुम्हाला गॅसेसच्या समस्या वाढल्या का? तेव्हा लोकं म्हणतात, "हो, खरंच की. हे 15 दिवस आम्हाला गॅसेस सुरू झाले, तर आम्ही 15-20 दिवसांपासून आवळ्याचा ज्यूस घेतोय." असं का होतंय? ते आपण समजून घेऊयात. मग बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो, की "मग मॅडम पण आवळा इतका चांगला असतो, आम्ही ऐकलं होतं. मग असं कसं काय? त्यानी त्रास कसा होईल? ते तर पित्त कमी करतं, गॅसेस कमी करतं असं ऐकलंय." तर म्हटलं, पूर्ण माहिती आपल्याला नसते एखाद्या गोष्टीची, त्याच्यामुळे असं होतं. तर आवळ्याचा ज्यूस हा सायट्रिक म्हणजे सायट्रस आहे. म्हणजेच काय आंबट आहे. आम्ल जो गुणधर्म आहे त्याच्यामध्ये चव जी आहे ती डॉमिनंट आहे. त्याच्यानंतर तो तुरट आहे. आंबट आणि तुरट ह्या 2 चवीचा असल्यामुळे पोटात गेल्यानंतर काय होतं, जेव्हा तुम्ही सकाळी उपाशी पोटी आवळ्याचा ज्यूस घेतात आणि जर तुम्हाला गॅस्ट्रायटिस असेल, आम्लपित्त असेल, ॲसिडिटी असेल, त्याच्यामुळे तुमच्या आतमध्ये जी स्टमक लाइनिंग असते, जठराच्या आतमध्ये एक काय अस्तर असतं. तर ते जर समजा तिथं सूज आलेली असेल, ज्याला गॅस्ट्रायटिस म्हणतात. तर अशा लोकांनी जर आवळ्याचा ज्यूस खूप चांगला आहे, खूप चांगला आहे म्हणून घ्यायला सुरुवात केली, की त्यांच्यामध्ये काय होतं, गॅस्ट्रायटिस सुरू होतो. कारण आंबट रस जर एखाद्या सूज आलेल्या गोष्टीवर पडला तर काय होणार आहे? तिथे अजून जास्त तो वाढणार आहे. त्याचं इन्फ्लमेशन अजून जास्त वाढेल. म्हणजे इरिटेशन सुरू होतं. मग इरिटेशनमधनं काय होतं? काही-काहींना ॲसिडिटी सुरू होते. म्हणून बरेच जण कंप्लेंट करतात, की आवळ्याचा ज्यूस घेतल्यानंतर आम्हाला ॲसिडिटी होते. दुसरं म्हणजे जेव्हा गॅस्ट्रिक इरिटेशन होतं, तेव्हा त्याच्यातून गॅसेस सुद्धा फॉर्म होतात. म्हणून बऱ्याच जणांना गॅस तयार होतं. कारण का तर पित्त जेव्हा वाढतं, तेव्हा त्याला शमन करण्यासाठी शरीर जे आहे त्याला कॉम्पेन्सेट करतं गॅसेस तयार करून. ओके. पुढचं येतं ते म्हणजे की आवळा जो आहे तो वृक्ष आहे गुणाने. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना त्याचा कोरडेपणा जो आहे त्याच्यामुळे सुद्धा पोटात गेल्यानंतर गॅसेस होणे किंवा पोट डब्बं झाल्यासारखं होणे असं होतं. म्हणूनच प्रत्येकाची प्रकृती वेगळी, तुम्हाला असलेला आजार, तुमची असलेली पोटाची कंडिशन वेगळी. त्यामुळेच आवळ्याचा ज्यूस हा सगळ्यांनी घ्यावा का? तर निश्चित नाही. आपली प्रकृती समजून जाणूनच तो घेतला पाहिजे. अजून एक प्रश्न येतो तो म्हणजे की आजकाल आवळा कुठल्याही सीझनमध्ये मिळतो. म्हणजे मागे मी एकदा मार्केटमध्ये बघितलं होतं की जून-जुलैमध्ये सुद्धा आवळे मिळत होते. कमी होते, एखाद्याच शेतकऱ्याकडे होते, पण होते. मी म्हटलं, "काका कसं काय?" "उतरवून आणतो आम्ही." त्यामुळे हे ह्याला म्हणतात की अऋतोद्भव म्हणजे जे ऋतोद्भव फळं असतात, मध्ये तयार झालेले म्हणजे सीझनमध्ये त्या येणारी फळं आणि फुलं आणि भाज्या ह्या तुम्हाला योग्य असतात सेवन करण्यासाठी आणि अऋतुभव फळं, फुलं, भाज्या जेव्हा तुम्ही घेतात, तेव्हा काय होतं, तेव्हा त्याचे त्रास सुरू होतात. मग आवळ्याचा योग्य ऋतू कुठला? तर खरं सांगायचं तर फक्त 2 महिने भारतामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या 2च महिन्यामध्ये जो काही आवळा येतो, तो पक्व असतो, औषधी गुणांनी युक्त असतो. बाकी वेळेस येणारे जे आवळे असतात, त्याची औषधं पण चांगली बनत नाहीत. त्यामुळे आवळा हे असं एकमेव फळ आहे, की जे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकतात. तरी त्याच्यातलं व्हिटॅमिन सी कमी होत नाही. त्याचं चूर्ण करा किंवा त्याचं अजून काही औषध तयार करा. जसं आपण अमृतप्राश बनवतो. हे च्यवनप्राशच्या पण ॲडव्हान्स लेव्हलचं औषध आहे अमृतप्राशचे आपण बनवतो ते. तर ह्याच्यामध्ये अशा प्रकारे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये
येणारे उत्कृष्ट प्रतीचे आवळे, ते तुम्ही त्या सीझनमध्ये घ्यायचे. त्या ताज्या आवळ्यांपासून हे औषध बनवून ठेवायचं. ते जितकं जास्त मुरेल, जितकं जास्त जुनं होईल, तितकं ते औषधी असतं. त्यामुळेच आवळा हे असं एकमेव फळ आहे, की ज्याच्यातलं व्हिटॅमिन सी नष्ट होत नाही. त्याच्यावर प्रक्रिया केल्या तरीसुद्धा. प्रक्रिया म्हणजे मी रासायनिक प्रक्रिया नाही म्हणत आहे. औषधं जर त्याची बनवून ठेवली तर. त्याच्यामुळे ज्यांना आवळ्याचा ज्यूस घ्यायचा आहे, त्यांनी एकतर ह्या 2च महिने त्यांच्यासाठी आहेत. कारण तेव्हाच त्यांना चांगल्या क्वालिटीचे आवळे मिळणार आहेत. मग हे जे स्टोअर्ड ज्युसेस असतात आवळ्याचे किंवा आजकाल पॅकेज्ड ज्यूस मिळतात आवळ्याचा आणि तो खूप हेल्दी आहे असा क्लेम केला जातो. तर माझं असं म्हणणं आहे, की कुठलीही गोष्ट स्टोअर करण्यासाठी ती प्रिझर्व्हेटिव्ह टाकल्याशिवाय स्टोअर होऊ शकत नाही. त्याच्यात काही ना काहीतरी केमिकल्स, रसायनं टाकावीच लागतात. मग एवढं करण्यापेक्षा तुम्ही ज्या सीझनमध्ये आवळा मिळतोय तो वाळवा, त्याच्यापासून मुरावळा बनवा किंवा त्याचं चूर्ण बनवा किंवा किस बनवा आणि मग तो वर्षभर वापरा. कारण त्याचे गुणधर्म तेवढेच चांगले आहेत, जेवढे ताज्या आवळ्याचे आहेत तेवढे. म्हणूनच आवळ्याचा ज्यूस मी घेऊ का? तर ज्यांना ॲसिडिटी आहे, कोरडेपणा आहे, गॅसेस आहेत, त्यांनी आवळ्याचा ज्यूस घेऊ नका. त्यांचे प्रॉब्लेम वाढताना दिसतात. त्याचप्रमाणे घ्यायचाच असेल तर 20 ते 30 ml इतक्याच प्रमाणामध्ये पाणी टाकून घेतला पाहिजे. मॅक्सिमम 40 ml. त्यामुळे कच्चा आवळा सेवन करताना किंवा त्याचा ज्यूस तयार करून घेताना तो कितीही चांगला असला तरीसुद्धा प्रकृतीप्रमाणेच सेवन केला गेला पाहिजे. बाकी आवळ्याचं लोण्यामध्ये परतून एक छान औषध बनवतात आयुर्वेदामध्ये आपण. त्याचप्रमाणे त्याच्या चूर्णांपासून काही आपण औषधं किंवा कल्प बनवले जातात. आवळ्याची जी गरी असते ती काढून च्यवनप्राश, अमृतप्राश ही औषधं बनवली जातात. तर ही जी आहेत ही रसायन म्हणून सांगितलेली आहेत. तर त्यावेळेस तुम्ही ती सुद्धा सेवन करताना आपल्या प्रकृतीप्रमाणे आपल्याला कुठल्या कॅटेगरीचं औषध चालेल आवळ्यापासून बनवलेलं, त्याप्रमाणे ती सेवन केली तर तुम्हाला त्याचा उत्कृष्ट फायदा होईल. पुन्हा एकदा सांगते, मी स्वतः आयुर्वेदाचा पुरस्कार करते कायम. आवळा हे माझं सुद्धा खूप फेव्हरेट औषध आहे आयुर्वेदातलं. अतिशय श्रेष्ठ आहे. परंतु विचारपूर्वकच कुठल्याही औषधाचा वापर केला पाहिजे. कारण आयुर्वेद स्वतः सांगतो, की कुठलीही गोष्ट अगदी अमृताप्रमाणे जरी असली, तरीसुद्धा ती मात्रेमध्ये योग्य प्रकृतीनुसार, योग्य कालानुसार जर तुम्ही ती सेवन नाही केली, तर ती विषवट ठरते. म्हणजेच ती तुम्हाला बाधू शकते. आवळ्याचा पासून बनवलेला अमृतप्राश जो आपण देतो, तो तुम्ही सकाळी उपाशीपोटी जरूर खा. कारण ते औषध म्हणून बनवलेलं असतं ना, तर त्याच्यामध्ये एक वेगळी एक प्रक्रिया केलेली असते, की आवळ्याला एक औषध म्हणून, रसायन म्हणून सेवन करण्यासाठी, की जे तुम्ही उपाशीपोटी जर सेवन केलं, तर त्याचे मॅक्सिमम बेनिफिट्स तुम्हाला मिळतात. कारण की तुमचं मॅक्सिमम ॲब्झॉर्प्शन जे आहे, जास्तीत जास्त शोषण तुमचं होतं. परंतु जर तुम्ही आवळा ज्यूस घेणार असाल, तर तुम्ही दुपारच्या वेळेस तो सेवन करा. कारण बऱ्याच जणांना सकाळी-सकाळी आवळा ज्यूस घेतल्यानंतर मला बऱ्याचदा अनुभव आलेला आहे, की पेशंट्स कंप्लेंट करतात. त्यामुळे तुम्हाला जर घ्यायचाच असेल, तर जसं मी म्हटलं, की एक तर सीझन पाहिजे. त्यामुळे हे 2च महिने तुम्ही फ्रेश आवळा ज्यूस तुम्हाला मिळू शकतो. तर हे फ्रेश आवळा ज्यूस तुम्ही 2 महिने घ्या आणि दुपारच्या वेळेस तुम्ही जरूर सेवन करा, जर तुम्हाला सहन होत असेल तर. उपाशीपोटी आवळ्याचा ज्यूस घेतल्यानंतर गॅस्ट्रायटिस होण्याची चान्सेस बऱ्याच जणांमध्ये असतात. म्हणजेच ॲसिडिटी होण्याचे चान्सेस. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल. सगळ्यांना त्याचा फायदा होईल. अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.